हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आता तुम्ही म्हणता आज काय आहे, तर आज आहे छान असं माझ्या घरी श्री गुरुचरित्र पारायण आणि पारायणचे उद्यापन आहे. आणि त्यासाठी माझ्या म्हणजे मी पुरण घातलेलं आहे आणि पुरणाचा मी नैवेद्य बनवणार आहे. त्यासाठी माझी पूर्ण आता धावपळ चालू आहे आणि आवरणंसुद्धा चालू आहे. तर बघा मग मी 7 दिवसाचं हे पारायण केलेलं आहे आणि हे पारायण मी फर्स्ट टाईम केलेलं आहे. तसं तर महाराज हे माझ्या घरी 5-6 महिन्यापूर्वीच आलेले आहेत आणि त्यावेळेसच मी असं छोटीशी एक 5-6 महिन्यापूर्वीच एक मूर्ती घेतलेली आहे. आणि तसं तर खूप दिवसांनी माझ्या मनातली इच्छा होती की मला स्वामी सेवा करायची आहे, परंतु मला असं वाटायचं खूप अवघड आहे आणि त्यांचं पारायण वगैरे करावं लागतं, खूप काही पाळावं लागतं. पण असं माझ्या मनातच होतं की मी महाराजांना माझ्या घरी घेऊन येईल. परंतु हा दिवस आज आलेला आहे आणि मी त्यांचं पारायणसुद्धा केलेलं आहे. तसं तर मला दत्त जयंतीच्या वेळेस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायचं होतं, परंतु त्यावेळेस खूप काम चालू होतं आणि धावपळ होती. गावाला जा, इकडे जा, शेतात जा, आणि त्याच्यामुळे मग ते राहून गेलं. कारण 7ही दिवस आपल्याला जिथे पारायण करायचं तिथे थांबावं लागतं आणि काही ना काही अडचणी यायच्याच मी जर हे करायचं म्हटल्यावर. म्हणून मग मी माझ्याकडून ते काम झालं नाही. परंतु आता माझं हे कंप्लीट 7 दिवसाचं पारायण काहीच अडचण न येता आणि महाराजांनी काहीच अडचण आणली नाही, कारण त्यांनीही माझी सेवा म्हणजे माझ्याकडून करूनच घेतली आणि मला काहीच अडचण आली नाही. आणि मीही मनोभावे मी हे 7 दिवसाचं पारायण केलं आणि मला खूप छान वाटलं की माझ्या हातून महाराजांनी सेवा करून घेतली. कारण मी खूप टेन्शनमध्ये होते, होईल की नाही, परंतु सगळं खूप छान झालं, खूप छान पार पडलं. आणि 7ही दिवस मी पारायण वगैरे छान असं पठण केलं. आणि तुम्हाला सांगू का, खरं गोष्ट, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मला खूप असं जास्त वाचल्यासारखं आणि कसं तरी वाटत होतं. खूप मोठं आहे, इतकं अवघड, बापरे, कसं हे 7 दिवस कसे कंप्लीट होतील. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र मला अजिबात वेळ लागला नाही. म्हणजे जेवढा वेळ पहिल्या दिवशी लागला त्यातला अर्धाच वेळ मला तिसऱ्या दिवशी लागलेला आहे. आणि तिसऱ्या दिवशी मात्र मला काहीच वाटलं नाही. आणि थोडेसे ते संस्कृत असल्यामुळे तेवढे थोडेसे उच्चारसुद्धा म्हणजे बरोबर आपल्याला येत नाहीत आपण फर्स्ट टाईम वाचायला लागल्यावर. परंतु माझी एक मैत्रीण आहे, ती खूप दिवसापासून करते, तर तिला काहीच वाटत नाही. तिथं अख्खं म्हणजे तिने डायरेक्ट गाणगापूरमध्ये जाऊन 1 दिवसाचं पारायण केलेलं आहे गुरुचरित्र. तर मी म्हटलं, बाई कसं तुला हे, पण तिने काहीच नाही. पण जर मनाभावातून जर करायचं असेल तर माणसाकडून कोणती गोष्ट नामुमकीन नाही. व्हायचं म्हटल्यावर ते होतेच. आणि खरंचच तिने ते 1 दिवसात ते पारायण कंप्लीट करून घेतलं. आता पाहूया आपल्याला स्वामी कधी आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते, की जेणेकरून माझ्या मैत्रिणीने 1 दिवसाचं पारायण केलं. तर तसं आपणसुद्धा प्रयत्न करू, परंतु हा काळ केव्हा येतो हे सांगता येणार नाही. कारण ती त्यांच्याच मनामध्ये इच्छा पाहिजे की आपल्याकडून ती सेवा करून घ्यावी. आणि त्यांचीच इच्छा जर असेल तर सर्व काही बरोबर म्हणजे साक्षात आहे, नाहीतर काहीच नाही. तर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी घेवड्याची भाजी पण बनवली. आणि घेवड्याची भाजी खूप छान अशी, म्हणजे ती स्वामींना प्रियच असते आणि त्यामुळं ती घेवड्याची भाजी आपल्याला करावं लागते. तर भाजी वगैरे सगळं झाली, मग सगळा म्हणजे अर्धा स्वयंपाक झाला, तळण वगैरे काढून झालं. मग मी आपली कणिक भिजवलेली होती आपण ना ह्याच्यामधली पाण्यामध्ये, ती काढून
सुंदर अशी मी मळून घेतली आणि छान अशी मी ही पोळी बनवली. आणि ह्या पुरणाच्या पोळीचंही मला खूप जास्त टेन्शन येतं, कारण ती माझ्या मम्मीसारखी मला जमतच नाही. परंतु मी दरवेळेस नक्की ह्यासाठीच पोळी बनवते की मला ही अशी पोळी यावी ह्यासाठी. तर हे पाहू शकता, मी कणिक भिजून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेली होती तेल वगैरे लावून. आणि आता परत अशा प्रकारे मी मळून घेते. एकदम मला लूज करायची आहे कणिक, कारण पुरण खूप सुंदर झालेलं आहे. आणि अशी कणिक मऊ झाली ना तर त्याची पुरणपोळी खायला खूप सुंदर लागते. आणि एकदम तोंडात टाकली का विरघळते, अशी कडक लागत नाही. तर त्यासाठी मला ही पोळी बनवून बघायची होती. आणि तुम्हालासुद्धा जर जास्त पातळ कणकेच्या जर पोळ्या जमत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, कारण त्या खूप इझी लाटता येतात आणि इझी राहतात. एखादी अर्धी फुटू शकते, परंतु सारखी सारखी नाही फुटणार. आपला प्रयत्न तर चालूच असतो ना. तर अशा प्रकारे मी पुरणपोळी करण्याचा प्रयत्न केला. आणि हे पाहू शकता, अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे. कणिक मी भिजवलेली आहे. एकदम छान मळू घेतली पाण्यामध्ये, तेलामध्ये. आणि छान असं तिचं हे केली. आणि साईडने पीठ पण ठेवलेलं आहे, म्हणजे लावायला पोळीसाठी अगोदरच घेतलं होतं मी. आणि त्यामुळे मी तसंच ते ठेवलं. तर तुम्ही पाहू शकता, आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि आता मुलं पण येणार आहेत जेवायला. तर आधी पोळ्या लाटून घेते. 10-12 नाही लागणार, पण 7-8 पोळ्या लागतील. जास्त कमी थोड्या ठेवून. आणि 3 नैवेद्य भरायचे आहेत आपल्याला. एक स्वामी महाराजांसाठी, एक गुरुचरित्र पारायणासाठी आणि एक आपल्या देवघरासाठी. असे मी 3 नैवेद्य काढले. आणि छोटे छोटे नैवेद्य 2 काढले, एक कुत्र्याला आणि एक गाईला. तुळशीला पण एक ठेवला. अशा प्रकारे मी छान असं पूजासुद्धा म्हणजे व्यवस्थित आणि छान अशी सगळी त्याची तयारी तर मी अगोदरच करून घेतलेली पूजेची. फक्त नैवेद्य भरायचा ठेवला होता आणि आरती करायची, कारण म्हटलं मुलं आल्यावर करूया आरती. प्रथम पोळ्या लाटून घेतल्या. बाकीचं सगळं झालं होतं. आमटी, भात, कुरडई, भजी वगैरे सगळं झालेलं होतं. आता फक्त आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या होत्या. आणि मुलं येणार होती जेवायला. मुलांनाही सकाळी सांगितलं होतं. आणि हे अशा प्रकारे माझं त्या कागदावर चिटकायच्या पोळ्या. थोडंसं मग मला कन्फ्युजन वाटलं, परंतु 1-2 पोळ्याला झालं तसं, परत नाही झालं. मग मी पोळपाटावरच लाटल्या. कागद अजिबात यूज नाही केला. तसं तुम्हाला न्यूजपेपर लागत होता, पण न्यूजपेपर काही मला भेटला नाही, म्हणून मग मी वहीचं पानच घेतलं. आणि हे त्याच्यावर लाटायला लागले, कारण माझी मम्मी ह्याच्यावरच लाटत होती, म्हणून मला वाटलं मी पण ट्राय करून पाहते. आणि फायनली आता बघा तुम्ही, पोळी सुंदर झालेली आहे. मला तर खूप आनंद वाटला की माझी पोळी एकदम सुंदर आली. आणि ते बी पातळ पिठाची. तर हे बघा, पोळी एकदम सुंदर झालेली आहे आपली. आणि छान असं मस्त मी 10-12 पोळ्या करून घेतल्या. आणि 10-12 पोळ्या केल्याच्या नंतर मग मुलं येणारच होती, तर मग नैवेद्य भरून घेतला. आणि खूप दम्माने माझं काम चाललं होतं. तर आणि 7 दिवस माझे कधी गेले आणि कधी हे झालं ते मला काहीच कळलं नाही, कारण 7ही दिवस मी खूप छान अशी भक्तिभावाने पूजा करत, मांडत, पोथी वाचत होते. आणि 7ही दिवस मी लवकर उठले. एक दिवस तर मी पहिला दिवस तर 3:30ला म्हणजे 2:30लाच उठले. आणि 3:30ला तर खूप असं हे केलेलं. 3:30लाच वाचायला बसले, कारण त्या दिवशी मला डबा नव्हता.
आणि मग एक दिवस मी ते मात्र माझ्याकडून चुकलं की पूर्ण एकच टायमिंग ठेवावा लागतो, परंतु ती माझ्या हातून चुकी झाली की मी पहिल्या दिवशी एक मग दुसऱ्या दिवशी 7ही दिवस रेग्युलर केलं, परंतु पहिल्या दिवशी थोडंसं 1 तास लवकर बसले होते कारण डबा नसल्यामुळे. तर अशा प्रकारे माझ्या सुंदर अशा पोळ्या झाल्या. खरंच खूप सुंदर पोळ्या आल्या आज सगळं काही व्यवस्थित झालं. आणि कारण महाराजांना वाटलं 7 दिवससुद्धा हिचं सगळं सुंदर झालं, सगळं छान झालं, सेवा सुंदर झाली. तर मला महाराजांनी याच्यामध्ये पण खुश केलं आणि माझ्या एकदम पातळ कणकेच्यासुद्धा पोळ्या खूप सुंदर झाल्या, हे पाहू शकता. आणि आमच्या घरात पोळी जास्त कोणाला आवडत नाही, मी आणि माझा छोटा मुलगाच एखादी खातो, नाही तर मग हे दोन मोठा मुलगा आणि ते त्यांना आवडत नाही गोड जास्त, पण एखादी खातात. तर अशा प्रकारे छान अशा आपल्या ह्या पोळ्या होणार आहेत. खोलू नका. आणि छान अशा सुंदर पोळ्या झाल्या. खूप सुंदर झाल्या पोळ्या. आणि बघा त्यांना एकदम टम फुगत होत्या. तर माझी सेवा तुम्हाला कशी वाटली, आणि तुम्ही जर अगोदर करत असताल ही सेवा तर मला सुद्धा सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुझ्याकडून हे चुकलेलं आहे. तर मी नेक्स्ट वेळेस करताना नक्कीच मी ट्राय करेन की छान माझं असं पारायण होऊ दे, म्हणजे माझ्याकडून काही चुकी न होई. परंतु आत्ता तरी मला वाटतं नाही, पण जेव्हा तुम्ही म्हणाल म्हणन की कमेंट करून की असं असं झालं, तेव्हा मला वाटेल की परत काहीतरी चुकले. पण मी खूप अशी म्हणजे नंतर असं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच करायचा प्रयत्न करेन. आणि कारण त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे उपवास पण असतात आणि ही पण सेवा होईल. परंतु ह्यावेळेस खूप अवघड होतं, सारखी धावपळ होती. आणि शेताकडे जा, इकडे जा, गावाकडे जा, हे कर ते कर, मध्ये परत चुलत सासू एक्सपायर झाल्या, अशा भरपूर साऱ्या अडचणी आल्या. परंतु स्वामींच्या इच्छा होती की ही सेवा आता कंप्लीटच करून घ्यायची, त्यामुळे माझं सगळं कंप्लीटच झालं आणि सर्व काही यशस्वीरित्या पार पडलं. आणि हे पहा, मी आत्ता महाराजांसाठी नैवेद्य भरणार आहे. तर मी नैवेद्य 3 भरले. एक पोथीसाठी आत्ता जो मी मांडते आहे तो पोथीसाठीच मांडलेला आहे. आणि ह्याच्या खाली 2 ताटं मांडणार आहे छोटे केळीचे. तर एक याच्यामध्ये मांडणार आहे देवासाठी आणि एक महाराजांसाठी. तर अशा प्रकारे हे ताटात मी असं मांडायचा प्रयत्न केला आणि छान असं ताट डेकोरेट केलं. मला खूप सुंदर वाटलं माझं कंप्लीट असं ताट. किती सुंदर दिसतं ना आपण व्यवस्थित घेतल्यावर. खरंच प्रत्येक गोष्टीचं काहीतरी विशेष आहे. आपण कसंही आबडधोबड घेतल्यावर पण सुंदर नाही वाटत, पण जर आपण शिस्तीत आणि छान नियोजित पद्धतीने जर ठेवलं ना तर खरंच म्हणजे कोणतंही ताट म्हणो, तुम्ही जे काही काम करता ते छानच दिसणार, अप्रतिम दिसणार आणि ते एकदम सुंदरही दिसणार. तर खरंच कसंही केलं तरी हे आपल्यावर डिपेंड असतं की हे पाहू शकता असे सुंदर असे 2 ताटं मांडलेले आहेत. एक समोर मांडलं केळीच्या पानावर आणि हे दुसरे एक स्टीलचं आणि एक फायबरचं असे केळीचे ताटच आहेत, परंतु ती तसे आहेत. आणि बघा तुम्ही अशी पूजा मांडलेली आहे. आणि फायनली माझ्या पूजेचं लुक असं आलेलं आहे. आणि खाली मी त्या ग्रासची मॅट पण टाकलेली होती, त्यामुळे हिरवं वाटत होतं. आणि पाहू शकता माझी आरतीसुद्धा झाली आणि मुलंसुद्धा आली आरतीला. तेव्हा ती जेवायलाच येणार होती लगेच. तर माझं सगळं आवरून झालं होतं, फक्त आरती राहिली होती. कारण मी म्हटले होते की मुलं आल्यावरच आपण आरती करून घेऊया त्यासाठी. आणि सगळ्यांना आरती वगैरे दिली, प्रसाद दिला. आणि
मग त्यांना लगेच मी जेवायला बसवलं, कारण त्यांनासुद्धा भुका लागल्या होत्या. त्यांना पटकन लगेच जेवायला बसवलं. आणि नंतर हे पाहू शकता, मुलं आली, त्यांना चटई टाकली बसायला आणि त्यांचे पाय धुतले स्वच्छ गंगाजलने आणि पाय पुसून वगैरे ते आणि हळदी कुंकू हे करून त्यांना म्हणजे कुंकू लावून लगेच नमस्कार केला. तर अशा प्रकारे आता त्यांचं सगळं छान असं जेवण झालेलं आहे. आणि हे असा मी स्वयंपाक बनवला. अशी त्यांची छोटीशी मी सगळ्यांची अशी रील्स काढली. चला तर मग बाय, नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.